नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आज आपल्या या मानवी जीवनामध्ये पैशाचे खूप मोठे योगदान आहे. ज्या व्यक्तीकडे पैसा नाही, पैशाची कमतरता आहे, त्या व्यक्तीला लोक मूर्ख समजतात, पागल समजतात, येडपट समजतात. आणि आपले जे भक्त आहेत ते बरेच या पैशाच्या अडचणीमध्ये झुंजत आहे. त्यांना पैशाची अडचण खूप आहे. त्यांच्याकडे पैसा येत नाही, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही अजिबात. मग त्यांनी काय करावे? जग त्यांना सर्व मूर्ख समजतात. ते काम करतात पण त्यांच्याकडे पैसा अजिबात येत नाही, त्यांच्याकडे पैसा टिकत पण नाही आहे. तर चला याचं सोल्युशन, याचाच तोड म्हणून मी एक असा मंत्र आणला आहे, स्वामींचा मंत्र. तो स्वामींचा मंत्र जर कोणी फक्त 30 मिनिटे जरी श्रवण केला तर त्याच्या आयुष्यातली सगळी दारिद्र्य निघून जाईल आणि तो इतका श्रीमंत होईल की त्याला कोणी गरीबसुद्धा करू शकत नाही. हा मंत्र असा चमत्कारी मंत्र आहे भक्तांनो. एकदा स्वामींवर विश्वास ठेवून बघा, हा मंत्र एकदा ऐकून बघा. हा मंत्र तुम्ही तुमच्या स्वतःसाठी ऐकू नका, तुम्ही हा मंत्र स्वामींसाठी ऐका. मग बघा तुमच्या आयुष्यातल्या कशा अडचणी दूर होतात आणि पैसा कसा करोडोंमध्ये येतो. हा मंत्र ऐकताच तुमच्या घरामध्ये पैसा हजारात येणार नाही, तुमच्या घरामध्ये पैसा लाखात येणार नाही. हा मंत्र जर तुम्ही श्रवण केला फक्त 30 मिनिटं तर तुमच्या घरामध्ये पैसा करोडोमध्ये येईल. करोडोमध्ये तुम्ही करोडपती होसाल. तुमच्याकडे इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळता सांभाळता तुमचे नाके नऊ येईल. हा भक्तांनो, हा मंत्र कोणी हलक्यात घेऊ नका. ज्याने या मंत्राला हलक्यात घेतले त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याच्या आयुष्यात आर्थिक अडचणी अशा मोठमोठ्याल्या खूप येऊन गेल्या आणि सध्या त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आहे. ज्या व्यक्तीने हा मंत्र हलक्यात घेतला त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण आज तू काळजी करू नको, स्वामींनी तुझ्यासाठी हा मंत्र बनवलेला आहे. तू, मला माहिती आहे तुझ्या घरामध्ये काय पैसा टिकत नाही, तुझ्या घरामध्ये काय पैसा येत नाही. तू पैसा पैसा म्हणून खूप झुंजतोय. तुझ्या घरामध्ये अजिबात पैसा नाही आहे. तुझ्या मुलाला शिक्षणासाठी तुझ्याकडे पैसा नाही आहे. तुला पुरी दुनिया नाव ठेवते, तुला काय करा ते समजणं झालेलं आहे. मग आता तुला एकच उपाय आहे, ते म्हणजे हा मंत्र. हा मंत्र तोड आहे भक्ता सर्व गोष्टींवर. त्या पैशाचा बाप मंत्र आहे हा, स्वामींचा मंत्र आहे हा. एकदा तू स्वामींवर विश्वास ठेवून बघ. हा मंत्र तू फक्त तुझ्यासाठी ऐक. मग बघ तुझ्या मुलाला शिक्षणामध्ये कसे यश मिळते, तुझ्या मुलाला कसा मोठी पॅकेजची नोकरी मिळते, 2 किंवा 4 लाख रुपये त्याला कसा महिना पडतो. तू फक्त हा मंत्र ऐकून बघ. तुझ्या घरातली पैशाबद्दलची दारिद्र्य कशी मोकळी होती तू बघ. आता तू फक्त एकदा हा मंत्र चालू करून सोडून दे. मग बघ तुझ्या घरातली दारिद्र्य, तुझ्या घरात नसलेली पैसे बघ कसा येतो तुझ्या घरात पैसा. आजपर्यंत तुझे खूप वाईट दिवस चालले होते. आजपर्यंत तू खूप संघर्ष केला, पण आज नंतर उद्यापासून तुझी जिंदगी स्वर्ग होणार आहे. तुझ्याकडे पैसा म्हणजे पैसा येणार आहे. तुझ्या जिंदगी आता बदलून जाणार आहे. तू फक्त एकदा स्वामींवर विश्वास ठेवून बघ. आता बघ तुझ्या घरातला पैसा कसा खूप मोठा होणार आहे आणि तू एक श्रीमंत माणूस होणार आहे. फक्त या मंत्राची बदलूत, या मंत्रानेच तुझे काय जे होणार आहे ते होणार आहे. हा मंत्र काय साधा मंत्र नाही आहे. या मंत्राने कित्येक लोक करोडपती खरडपती झालेले आहे. तुला फक्त लखपतीच व्हायचे आहे. मला माहिती आहे तुझी काही मोठी इच्छा नाही आहे, तुला फक्त लखपती व्हायचे आहे. तुला फक्त तुझ्या अडचणी दूर करायच्या आहे. मला माहिती आहे तुला फक्त तुझे कर्जेच दूर करायचे आहे. आणि हे खूप आसान पद्धतीने होणार आहे. हे खूप शक्य आहे भक्ता. याला काहीच तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त हा मंत्र 30 मिनिट स्वामींसाठी तू ऐक बघता. तू काळजी करू नको बघता. मग बघ तुझी जिंदगी कशी बदलून जाते. तू फक्त हा मंत्र स्वामींसाठी नाही तर तुझ्यासाठी ऐक हा बघता. कारण की हा मंत्र काही साधा नाही. ज्या व्यक्तीने या मंत्राला हलक्यात घेतले आणि 2 ते 5 मिनिट ऐकले आणि हलक्यात घेतले त्याची जिंदगी उद्ध्वस्त झाली. त्याच्या जिंदगीत पैसा नावाची गोष्ट राहिलीच नाही. आज तुझी बारी आहे. तू या मंत्राला हलक्यात जर घेतलं तर तुझी पण जिंदगी उद्ध्वस्त होणार आहे.
तू जर या मंत्राला 2 आणि 5 मिनिट ऐकले तर तुझी जिंदगी त्या व्यक्तीसारखी होणार आहे ज्या व्यक्तीने या मंत्राला हलक्यात घेऊन 2 ते 5 मिनिट ऐकून सोडून दिलं आणि म्हणाला काय पैसा येत नाही. पण तू तसा नाही आहे. मला माहिती आहे तू स्वामींचा खूप कट्टर भक्त आहे. भक्ता, तू काय स्वामींचा साधा भक्त नाही आहे. आज तुझी पूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे. ती पैशाबाबतची इच्छा ती अधुरी राहणारच नाही, कारण की हा मंत्राने कित्येक लोकांच्या अडचणी दूर केलेल्या आहे. हा मंत्र काय साधा मंत्र नाही भक्ता, आणि या मंत्राला तू अजिबात हलक्यात घेऊ नको. तू फक्त हा मंत्र तुझ्यासाठी 30 मिनिट ऐक. 30 मिनिटानंतर मग बघ कसा चमत्कार हळूहळू हळूहळू व्हायला सुरुवात होते. तुला पण समजणार नाही की चमत्कार होतोय, पण हळूहळू तुझे बँक बॅलन्स भरत जाईल. हळूहळू तुझे तिजोरी भरत जाणार आहे. तुझे कपाट हळूहळू हळूहळू भरत जाणार आहे. तुला समजणार सुद्धा नाही. 2 ते 3 महिन्यात तू तुझ्या गावातला सर्वात श्रीमंत माणूस होणार आहे. फक्त तू तो पैसा टिकून ठेव. तुला पैसा करोडोमध्येच येणार आहे. मला माहिती आहे तुझी इच्छा काही मोठी नाही आहे. तू मागून टाक इच्छा. आज बघ स्वामी तुझी इच्छा कशी पूर्ण करतात. स्वामी महाराज हा भक्त काय साधा भक्त नाही आहे. महाराज हा भक्त खूप कट्टर भक्त आहे तुमचा. तुमचे सर्व मंत्र योग भक्त ऐकतो. महाराज याला तुम्ही पूर्ण करा याची इच्छा. याला फक्त तुम्ही काही नाही 1 करोड रुपयेचं द्या महाराज. याला जास्त कायची अपेक्षा नाही तुमच्याकडून. फक्त 1 करोड रुपये द्या महाराज. कृपया करून हे करा तुम्ही प्लीज. स्वामी महाराज तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला मी ओरडून सांगायलो महाराज तुम्ही फक्त एक काम करा. स्वामी समर्थ महाराज कृपया तुम्ही त्यांना पैसे देऊन टाका. आज त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा. आज तुम्ही त्यांना 1 करोड रुपये द्या म्हणजे द्याचा. आज त्यांच्या कपाटामध्ये पैसा आलाच पाहिजे. आज त्यांच्या बँक खात्यातून त्यांना मेसेज आलाच पाहिजे. 30 मिनिटानंतर त्यांची बँक भरलंच पाहिजे. महाराज तेवढं कराच महाराज तुम्ही. आज तुम्हाला तेवढं करावंच लागेल. भक्तांनो आज आता स्वामी तुम्हाला पैसा टाकणारच आहे देव. तुम्ही फक्त हा मंत्र निश्चित येणं 30 मिनिटे ऐका. मग बघा त्यानंतर स्वामी महाराज कसे तुमचे इच्छा पूर्ण करतात. तर चला जाणून घेऊया तो मंत्र आणि करूया तुम्हाला करोडपती. जाण्यापूर्वी भक्तांनो तुम्ही जर स्वामींचे कट्टर भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हे चॅनलच स्वामी महाराजांचे आहे. तर चला करूया तुमची गरिबी दूर. ओम श्री हिंग स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय श्री हिंग धन प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम श्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगल प्रदाय नमः. ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय
धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं ह्रीं श्री स्वामी समर्थाय मंगलधनप्रदाय नमः। ओम श्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री ह्रीं स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री ह्रीं श्री 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 स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय श्री ह्रीं धनप्रदाय नमः। ओम श्री ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री ह्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं ह्रीं श्री स्वामी समर्थाय मंगलधनप्रदाय नमः।
हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री 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 स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय श्री हिंग धनप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय मंगलधनप्रदाय नमः। ओम श्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय
धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री 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 स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय श्री हिंग धनप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय मंगलधनप्रदाय नमः। ओम श्रीं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीं हिं श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय
धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय श्री हिंग धनप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्री हिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम श्रीलिंग श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग 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 श्री स्वामी समर्थाय मंगलधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः। ओम स्त्रीलिंग 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 श्री स्वामी समर्थाय धनमंगलप्रदाय नमः।